नमस्कार, मनीषास किचन रेसिपीज मध्ये आपले मनापासून स्वागत। तर दिवाळी फराळ सिरीज मध्ये आज आपण सगळ्यांचा आवडता पदार्थ चिवडा हा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा भाजके पोह्यांचा चिवडा खमंग, चविष्ट आणि शेवटपर्यंत कुरकुरीत कसा राहील ते आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि मी काही टिप्सही सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे मी 1 किलो भाजके पोहे घेतलेले आहे। हे भाजके पोहे मी चाळणीने चाळून स्वच्छ करून घेतले आहेत आणि उन्हातही वाळून घेतलेले आहेत आणि ते मी आता गरम करून घेतेय। याने चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो, ही असते आपली पहिली टिप। आणि आता आपण मक्याचा चिवडाही तळून घेऊया। मी इथे 1 वाटी मक्याचा चिवडा घेतलेला आहे आणि त्याच गरम तेलात आपण 2 वाटी शेंगदाणेही तळून घेऊया। शेंगदाण्याचा कलर हलकासा बदलला तेव्हाच काढून घ्यायचे आहेत, कारण त्याची तळण्याची प्रोसेस नंतर ही चालू असते। आता आपण काजू बदाम तळून घेऊया। थोडेसे मनुकेही तळून घ्यायचे। यानंतर 1.5 वाटी फुटाण्याची डाळ ही तळून घ्यायची आहे। इथे आपण 1 वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेत, तेही तळून घ्यायचे। इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि त्याही तळून घ्यायच्यात। सात ते 8 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात मी, त्याही आपण तळून घेऊया। थोडासा कढीपत्ताही तळून घ्यायचा आहे। आता यातले तेल आपण एका वाटीत काढून घेऊया आणि याच कढईत आपण फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी मी इथे 2 चमचे मोहरी घेत आहे आणि गॅस बंद करून यात 2 चमचे जिरे टाकूया, नाहीतर आपली फोडणी जळू शकते। यात आता 2 चमचे बडीशेप टाकूया। हळद 1 चमचा, थोडंसं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट। यात आता 1 वाटी आपण चिवडा मसाला टाकायचा आहे आणि ही फोडणी आपल्या चिवड्यात मिक्स करायची आहे।
यात आता 4 टेबलस्पून पिठी साखर घालायची आहे. याने आपल्या चिवड्याला एक मस्त स्वाद येतो. मी ही घरी बनवलेली लसूण मसाला शेवही घालतेय. त्यानंतर यात बेसन पापडी घालतेय. आणि त्यानंतर मी बारीक शेवही घालतेय. ह्या तिन्ही शेव कशा बनवायच्या त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तयार आहे आपला खमंग चविष्ट आणि कुरकुरीत असा चटकदार चिवडा. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा भरपूर रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.